नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि क्लॉजेस अंडर आपण लेसन नंबर 1 इथे डिस्कस करणार आहोत. टायटल आहे क्लॉजेस. तर आपण बघूया क्लॉजेस काय प्रकार आहे इंग्लिश ग्रामर मध्ये. तर सगळ्यात सुरुवातीला आपण मिनिंग ऑफ क्लॉज इथे समजावून घेऊया. क्लॉज कशाला म्हणायचंय? तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल वर्ड्स, फ्रेजेस आणि क्लॉजेस. तर त्यातली ही कॉन्सेप्ट आहे क्लॉज. मिनिंग ऑफ क्लॉज काय आहे समजावून घेऊया. अ क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. क्लॉज म्हणजेच काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स, अनेक शब्दांचा समूह, दॅट कंटेन्स ज्यामध्ये एक सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो अँड अ प्रेडिकेट म्हणजे वर्ब. कधी लक्षात ठेवायचं, कुठलंही वाक्य घेतलं तर सब्जेक्ट सुरुवातीला आणि बाकी उरलेला जो पार्ट आहे तो प्रेडिकेटचा पार्ट आहे. तो म्हणजे एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असणं फार गरजेचं आहे कशामध्ये? क्लॉज मध्ये. इट डिफर्स फ्रॉम फ्रेज. फ्रेज आणि क्लॉज मध्ये फरक आहे. याचं कारण आहे अ फ्रेज डज नॉट हॅव बोथ सब्जेक्ट अँड वर्ब. कारण फ्रेज मध्ये सब्जेक्ट आणि वर्ब हे दोन्ही असतील असं नाही, ते नसतातच. ते क्लॉज मध्ये येतील. The clauses may be complete sentences on their own independent or may need another clause to complete their meaning dependent. The clauses जे आहे, एक तर ते वाचल्यानंतर तुम्हाला पूर्ण अर्थ कळेल. पूर्ण अर्थ जर त्यातनं कळत असेल तर त्याला इंडिपेंडंट क्लॉज असं म्हणतात, मेन क्लॉज असं म्हणतात, प्रिन्सिपल क्लॉज असं म्हणतात. आणि जर एखाद्या पर्टिक्युलर क्लॉजचा मिनिंग समजून घेण्यासाठी दुसऱ्या पार्टची गरज पडत असेल तर जो क्लॉज आहे ज्याचा मिनिंग आपल्याला पूर्णपणे लक्षात येत नाही, तो समजून घेण्यासाठी दुसऱ्या क्लॉजची आपल्याला मदत घ्यायची असेल किंवा घ्यावी लागत असेल तर अशा क्लॉजला आपण डिपेंडंट म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. जसं की शी डान्सेस इंडिपेंडंट क्लॉज आहे, लगेच लक्षात येतं शी डान्सेस. वेन शी डान्सेस ब्युटिफुली. मग काय? याच्या पुढचा अर्थ कळत नाही, म्हणून इथे आपल्याला याला डिपेंडंट क्लॉज असं म्हटलं जातं. आता इथे एकच लक्षात ठेवायचे, फ्रेज आणि क्लॉज या दोन वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. क्लॉज म्हटल्यानंतर तिथे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्लॉजेस हे दोन प्रकारमध्ये येऊ शकतात, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. तर आपण सुरुवात करूया क्लॉज या कॉन्सेप्टला. तर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल टाइप्स ऑफ क्लॉजेस, प्रकार कुठले. तर इथे सुरुवातीला दिलंय टाइप्स ऑफ क्लॉजेस मध्ये इंडिपेंडंट क्लॉज म्हटलंय, त्यालाच आपण मेन क्लॉज म्हणतो, त्यालाच आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो किंवा त्यालाच आपण कोऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. म्हणजे सगळे एकच आहेत, नाही तर तुम्ही कन्फ्युज व्हाल सर इंडिपेंडंट क्लॉज कुठला आणि प्रिन्सिपल कुठला, मेन क्लॉज कुठला. ऑल आर सेम, हे सगळे ऑर आहेत एकमेकांना. आणि इकडे दिलाय डिपेंडंट क्लॉज म्हणजे काय? सबऑर्डिनेट क्लॉज. तर एकच लक्षात ठेवायचं क्लिअर कट. इंडिपेंडंट म्हणजे काय? ज्याचा अर्थ आपल्याला क्लिअरली कळतो, कशाची गरज पडत नाही, त्याला इंडिपेंडंट क्लॉज म्हणायचं. डिपेंडंट म्हणजे काय? दुसऱ्यावर आधारित, दुसऱ्यावर आधारित सबऑर्डिनेट. आता याचे परत तीन प्रकार दिलेत बघा. नाउन क्लॉज म्हणजेच नॉमिनल क्लॉज, ऍब्जेक्टिव्ह क्लॉज म्हणजेच रिलेटिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज यालाच ऍडव्हर्बियल क्लॉज म्हणतात. बघा, जसं की मेन प्रकार दोन, एक आहे इंडिपेंडंट क्लॉज आणि दुसरा आहे डिपेंडंट क्लॉज. ओके. आणि डिपेंडंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये परत तीन प्रकार दिलेत. सब टाइप्स म्हणजे सब टाइप मध्ये आणखी परत सब टाइप्स दिलेत. नाउन क्लॉज म्हणजे नॉमिनल क्लॉज, ऍब्जेक्टिव्ह क्लॉज म्हणजे रिलेटिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज म्हणजे ऍडव्हर्बियल क्लॉज. तर आता आपण बघूया इंडिपेंडंट क्लॉज किंवा ज्याला आपण काय म्हणतो मेन क्लॉज कशाला म्हणायचंय. तर सुरुवात करूया आपण काय प्रकार आहे. इट एक्सप्रेसेस अ कम्प्लीट थॉट. इट इज ऑल्सो कॉल्ड प्रिन्सिपल क्लॉज. यालाच आपण प्रिन्सिपल क्लॉज असं देखील म्हणतो. मुख्य, कॅन स्टँड अलोन ॲज अ सेंटेन्स. एक सेंटेन्स म्हणून हे सेपरेटली आपण याला ठेवू शकतो, लिहू शकतो आणि आपण समजावून घेऊ शकतो त्याचा अर्थ. त्यानंतर समटाइम्स जॉईन विथ अनादर क्लॉज युजिंग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. दोन मेन क्लॉजेस एकत्र केले जाऊ शकतात. कशाचा उपयोग करून? फॅन वॉइस म्हणजे काय? अँड, बट, ऑर, सो, यट, फॉर, नॉटचा. आता इथे काय दिलंय बघा. द सन सेट्स इन द वेस्ट
इंडिपेंडंट क्लॉज आहे. आय एन्जॉय प्लेइंग क्रिकेट, अर्थ कळतोय, पूर्णपणे इंडिपेंडंट क्लॉज आहे. रवी फिनिश्ड हिज होमवर्क अँड ही वेंट टू प्ले. यामध्ये रवी फिनिश्ड हिज होमवर्क हा एक क्लॉज, ही वेंट टू प्ले हा दुसरा क्लॉज, अँड न जोडले दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत. फोर्थ, वी वर लेट बट द टीचर अलाउड अस इनसाइड. आता वी वर लेट, आम्ही लेट झालो होतो, मिनिंग कळतो. द टीचर अलाउड अस इनसाइड याचं मिनिंग सेपरेटली कळतो, म्हणजे दोन्ही मेन क्लॉजेस आहेत. त्यानंतर बघूया आपण डिपेंडंट क्लॉज. याला ए म्हणा, याला बी म्हणा. डिपेंडंट क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट. तर ह्या काय प्रकार आहे? कॅनॉट स्टँड अलोन, एकट्याचा मिनिंग आपल्या लक्षात येत नाही. रिलाइज ऑन द मेन क्लॉज फॉर कम्प्लीट मिनिंग, म्हणजेच सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉजचा मिनिंग समजून घेण्यासाठी आपल्याला मेन क्लॉजचा काय करावा लागतो, रेफरन्स घ्यावा लागतो, तेव्हा त्याचा अर्थ आपल्या लक्षात येतो. आणि डिपेंडंट क्लॉज हा इंट्रोड्युस्ड बाय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स और रिलेटिव्ह प्रोनाउन्स. आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठले आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. ते यूज केल्या जातात, किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन्स ते आपण बघूयात पुढे एक्झाम्पल्स मध्ये समजेल आपल्याला. आता इथे डिपेंडंट क्लॉजेस आर ऑफ 3 टाइप्स. एक आहे नाउन क्लॉजेस, दुसरा ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस, थर्ड आहे ऍडवर्ब क्लॉजेस, किंवा नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडवर्ब क्लॉज, नॉमिनल क्लॉज, रिलेटिव्ह क्लॉज आणि ऍडवर्बियल क्लॉज आहे. आता बघूया आपण नाउन क्लॉज किंवा नॉमिनल क्लॉज कशाला म्हणायचंय. फंक्शन्स लाईक अ नाउन, नाउन सारखं ते कार्य करतात. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. त्यानंतर इंट्रोड्यूस बाय, दॅट, व्हॉट, हाऊ, वाय, हू, वेदर, इफ, एक्सेट्रा. आता कसं, आय नो दॅट ही इज सिन्सिअर, दॅट ही इज इनसिन्सिअर हे ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहे. व्हॉट यू सेड सरप्राइज्ड एव्हरीवन. आता व्हॉट यू सेड हे सब्जेक्ट म्हणून काम करत आहे, नाउन क्लॉज आहे. सो माय होप इज दॅट वी विल सक्सीड, दॅट वी विल सक्सीड इथे कॉम्प्लिमेंट म्हणून काम करत आहे. शी आस्क मी वेदर आय कुड हेल्प हर, इथे हा वेदर आय कुड हेल्प हर नाउन क्लॉज आहे. डू यू नो हू ओन द मॅच, इथे परत हे ऑब्जेक्ट म्हणून काम करत आहे. म्हणजेच काय, हे सगळे नाउन क्लॉजचे एक्झाम्पल्स आहेत. याची जेवढी प्रॅक्टिस केली तेवढं आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो कुठला नाउन क्लॉज आहे, कुठला ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, किंवा कुठला ऍडव्हर्बियल क्लॉज आहे. ऍडव्हर्बियल क्लॉजचे वेगवेगळे प्रकार आपण नेक्स्ट व्हिडिओ सेशन मध्ये बघणार आहोत. आता आपल्याला इथे काय बघायचं आहे, हे नाउन क्लॉज कुठला, त्यानंतर तुमचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज कुठला आणि ऍडव्हर्बियल क्लॉज कुठला. ऍडव्हर्बियलचे प्रकार वेगळे आपल्याला डिस्कस सेपरेट केलेत मुद्दामून, कारण ते अनेक आहेत. त्यानंतर बघा, इथे नाउन क्लॉजचं आपण इथे डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर परत काय दिलंय बघा, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट हे ऑलरेडी आपण आता इथे डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज ज्याला म्हणतो आपण, ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. फंक्शन्स लाईक अन ऍडजेक्टिव्ह, विशेषण म्हणून काम करतात. डिस्क्राइब द नाउन ऑर अ प्रोनाउन, ऍडजेक्टिव्हचं कामच ते आहे. त्यानंतर इंट्रोड्यूस बाय, हू, हुम, हुज, विच, दॅट, वेअर, वेन, वाय. द बुक दॅट यू लेंट मी इज फॅसिनेटिंग. तर क्लिअरली एक क्ल्यू काय बघा, इथे बुक आलंय, बुक नंतर हे आलंय. बुक हे नाउन आहे, आणि या नाउनला कशाने डिस्क्राईब केलंय, कशाने इथे केलंय, दॅट यू लेंट मी. म्हणजेच हे झालं काय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाउनला इथे मॉडिफाय केलाय. द बॉय हू टॉप्ड द एक्झाम इज माय फ्रेंड, हा बॉय झालं नाउन, आणि त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती देते हू टॉप्ड द एक्झाम, म्हणून हे झालं काय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. तर दिस इज द हाऊस वेअर आय वॉज बॉर्न, हाऊस नाउन झालंय, वेअर आय वॉज बॉर्न रिलेटिव्ह क्लॉज किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज. शी मेट द टीचर, टीचर नाउन आहे, हू एनकरेज्ड हर, टीचर नाउन आहे, त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती दिली, हू एनकरेज्ड हर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. द टाइम वेन वी मेट इज अनफॉरगेटेबल, टाइम झालं नाउन, वेन वी मेट हे कशाला मॉडिफाय करताय, टाइमला, म्हणून ते झालं रिलेटिव्ह क्लॉज. यामध्ये तुम्हाला नाउन आयडेंटिफाय करता आलं, त्यानंतर त्याला डिस्क्राईब जर केलं असेल एखाद्या क्लॉजने, दॅट इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह क्लॉज ऑर रिलेटिव्ह क्लॉज. नेक्स्ट बघा, ऍडवर्ब क्लॉज, ऍडवर्बियल क्लॉज ज्याला म्हणतात. हे ऍडवर्ब म्हणून काम करतं, मॉडिफाय करतं वर्ब, ऍडजेक्टिव्ह किंवा अनादर ऍडवर्बला.
टेल्स वेन, वेअर, वाय, हाऊ, टू व्हॉट एक्सटेंट, अंडर व्हॉट कंडिशन हे आपल्याला ते सांग. आणि इंट्रोड्यूस बाय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स बिकॉज, ऑल्दो, इफ, वेन, वाईल, अंटिल, ॲज, सिन्स, सो दॅट, दॅन, बिफोर, हे तिथे यूज केले जातात. एक्झाम्पल्स बघा. आय विल कॉल यू वेन आय रिच टाइम, सॉरी, वेन आय रिच होम. टाइम दाखवतोय आपल्याला, बरोबर. याला मॉडिफाय केलंय कॉलला. ही लेफ्ट अर्ली बिकॉज ही वॉज टायर्ड. ही लेफ्ट अर्ली. आता इथे जे आहे तो अगोदर गेला बिकॉज ही वॉज टायर्ड, रिझन सांगतोय. त्यानंतर स्टे हिअर अंटिल आय रिटर्न, परत टाइम सांगतोय. शी रॅन फास्टर दॅन आय डीड, कंपॅरिझन सांगते, दॅन आय डीड, अंटिल आय रिटर्न. इफ यू वर्क हार्ड यू विल सक्सीड, कंडिशन, कंडिशनल आहे. ऑल्दो इट रेन वी एन्जॉय द पिकनिक, कॉन्ट्रास्ट. आणि ही स्पोक ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग, इथे मॅनर सांगतंय, इफ ही न्यू एव्हरीथिंग, मॅनर. हे एक्झाम्पल्स आहेत ऍडवर्ब क्लॉजचे. याची देखील प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे, तरच तुमच्या लक्षात येईल. आता काही एक्झाम्पल्स बघूया आपण सेपरेटली इंडिपेंडंट क्लॉजेसचे. आय एन्जॉय रिडिंग बुक्स. शी कुक्ड डिनर अँड ही वॉश्ड द डिशेस. द स्टार्स आर शायनिंग ब्राईटली, इंडिपेंडंट क्लॉज. नाउन क्लॉजेस बघा. शी टोल्ड मी दॅट शी वॉज टायर्ड, दॅट शी वॉज टायर्ड, हे काय झालंय, एक्झाम्पल ऑफ नाउन क्लॉज. वाय ही लेफ्ट इज स्टील अ मिस्ट्री. वाय ही लेफ्ट सब्जेक्ट म्हणून काम करतंय. द टीचर आस्क्ड व्हॉट माय नेम वॉज, परत इथे ऑब्जेक्ट म्हणून काम करतंय, म्हणून हे झालंय नाउन क्लॉज. नेक्स्ट बघा ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे. दिस इज द पेंटिंग दॅट ओन द प्राइज. पेंटिंग नाउन झालं आणि याच्याविषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देते, दॅट ओन द प्राइज. द गर्ल हुज बॅग इज मिसिंग इज क्राईंग. गर्ल नाउन झालं, हुज बॅग इज मिसिंग याला मॉडिफाय करते गर्लला, म्हणून एक्झाम्पल ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आय नो द प्लेस वेअर वी फर्स्ट मेट. प्लेस झालं नाउन, वेअर वी फर्स्ट मेट हे करते मॉडिफाय प्लेसला, म्हणून ते झालंय ऍडजेक्टिव्ह. आता इथे बघा. आय वेटेड फॉर यू अंटिल द ट्रेन अराइव्ड. इथे टाइम दाखवतोय, अंटिल द ट्रेन अराइव्ड, ऍडवर्ब क्लॉज. ही बिहेव्स ॲज इफ ही वर द बॉस. मॅनर दाखवते, बरोबर. इथे याला मॉडिफाय केलं या वर्बला, म्हणून हे झालं ऍडव्हर्बियल क्लॉज. वी लेफ्ट अर्ली सो दॅट वी कुड कॅच द बस. सो दॅट वी कुड कॅच द बस. आणि शेवटी शी स्माइल्ड ऑल्दो शी वॉज इन पेन. हे देखील काय आहे, तर ऍडवर्ब क्लॉजचे एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीने आपण या सेशन मध्ये क्लॉजचा मिनिंग समजून घेतला, त्याचे प्रकार समजून घेतले, त्याचं फंक्शन लक्षात घेतलं आणि वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथं डिस्कस केलेले आहेत. यावर ते कुठल्या पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. ती जर तुम्ही बघितली तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. सो थँक यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन.